अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। माझ्या संग जे झालं आहे ते समद्यान मोर आहे आणि आता जे होईल ती देवांची इच्छा। देव देवानी हे फळ नग होत द्याया। मला तर खरंच वाटतं या तुझं नसतं लगीन झालं देवा संग ना तर बरं झालं असतं। या देवी, खूप छान तयारी केली आहे तुम्ही। हो, आज सगळे पदार्थ मी स्वतः तयार केले आहेत। हो, मला कळलं, परंतु तुम्ही मला का नाही बोलवलं? मी सहाय्य केलं असतं तुम्हाला। नाही, आज मला तुम्हा कोणालाही काम करू द्यायचं नव्हतं आणि आई होती ना माझ्यासोबत पाकगृहात। मी स्वतः आज तुम्हा सगळ्यांना वाढणार आहे। हो, परंतु तुमचे माता पिता कुठे आहेत? मी सांगितलं होतं आईला, पण आई नाही म्हणाली। तुम्हाला असं आनंदी पाहून बरं वाटतं। हो, कारणही तसंच आहे। किती उशीर केलात तुम्ही? किती वाट पाहत होते मी। आम्ही येतच होतो, परंतु काही बोलणी सुरू होती। कशाविषयी? अनेक गोष्टी आहेत, पण असू दे, तू सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे आलो आहोत। बर, उद्यापासून जो वेळ राज्यकारभारासाठी लागणार आहे त्या व्यतिरिक्त उरलेला वेळ माझ्यासाठी हवा आहे। आपण बोलू त्यावर। माते, गणेश, आम्ही तुझी वाट पाहत होतो। मलाही खूप भूक लागली आहे। बंधो, लक्ष्मी देवी, आपण आसन ग्रहण करावे। आधी गणेश।
आता बोलून काय उपयोग आहे का? किती बोलतायसा? चला जेवाया घेऊ. मी अभि तीच म्हणतोय, कवा धरणं भूक लागली आहे, चला. ए गंगे, भाकरी वाढाय घे, चला. ही चढ, साटा घे सर. आता तुम्ही भोजनाला सुरुवात करावी. होय देवी, आज खूप विलक्षण योग आहे. तुम्ही तुमच्या हातानं भोजन बनवलं आहे. सुंदर. आज माझ्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे आणि मी तुम्हा सगळ्यांसोबत तो साजरा करते आहे. कसला विचार करता आहात तुम्ही? भोजनाला सुरुवात करताय ना? होय. नारायण नारायण. महाराज तुम्ही हात बानू, मी याआधी तुला भेटायला आलो होतो तेव्हा काय म्हणालो होतो आठवत आहे? जर तू हा खेळ जिंकलीस आणि श्री म्हाळसा देवींना तू पराभूत केलंस तर त्या तुझा स्वीकार करतीलच आणि त्यासाठी तुला दिव्य शक्तींचेही सहाय्य घ्यावे लागेल. मी याही वेळी तुला आशीर्वाद नाही देऊ शकत. मला आता काय बी नग महाराज. नारायण नारायण. महाराज, तुम्ही असताना आमच्या बानूचं असं का हो झालं? ए, कुणाला कुठं काय बोलावं कळतंय वय तुला? गंगा, तुझ्या मातोश्री आणि तुझ्या पत्नीला घेऊन विश्रांती घेण्यासाठी जातोस का? होय जी. मला बानूशी आणि अजामेळशी अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे. वय चला उचला. चल आजा, आम्ही आहोत तकडा. चल. अजामे, मला कल्पना आहे की तू माझ्यावर रागावला आहेस, परंतु मी तुझा राग समजू शकतो. तुझ्या बानूला जेजुरी बाहेर जावं लागलं आणि मी काहीही करू शकलो नाही, किंवा मी तशी तुला पूर्वकल्पनाही दिली नाही.
जाऊ द्या ना महाराज. अहो देवांनी मला समजावलं आहे, मी आज त्याला बी समजावं. ए बानू, तू माझी समजूतच का? हो महाराज, मला तुमचं काय बी समजून घ्यायचं नाही. हा अजामेळ, मी तुझी समजूत घालायला नाही आलो. हो एवढं समज झालं. अहो तुम्ही कुठे होत असता? हो मी खरंच नाही आलो तुम्हाला भेटायला, कारण तिथे मी तुमच्याशी बोलू शकलो नसतो. वा, अरे त्यांच्यावर रागावणं असं बरं नव्ह. गुरु आहेत ते माझं. असू दे मानू, त्याचे प्रेम आहे म्हणून तो रागवतो आहे, त्याचा विश्वास आहे म्हणून अपेक्षा आहेत त्याच्या. अहो मी कशाला रागवन? मी कोण आहे तुमच्यावर रागवा? हो मी रानात राहणारा, दगड धोंड्यात चालणारा, मेंढर सांभाळणारा फाटकमान. हो माझी काय इच्छा होत? तुम्हाला ठाव नाही? तुम्हाला ठाव होत माया ह्या पोरीला सुखाचा दिवस मिळावं, वय ना? शांत हो अजामेळ, शांत हो. हीच तर मनुष्य जन्माची कथा आणि व्यथा. जे घडतं ते का आणि कशासाठी हे प्रश्न त्याला सतावत असतात, परंतु त्याची उत्तर मात्र सापडत नाही. महाराज, जे झालं ते झालं. अहो ज्याचं मी सपान बी बघू शकले नसते ते मी खरोखरच बघून आले आहे. त्या सुखात नाही राहता आलं मला, तर जे मिळालं आहे तेच लई आहे माझ्यासाठी. मानू, आता मी काहीही म्हणालो तरी त्या शब्दांचे मूल्य काहीही नाही. परंतु एक सांगतो, तू पुन्हा मानानं जेजुरीत जाशील. कधी, कशी, केव्हा याची उत्तर काळच दे. आता न ग मला, आता मी जिथं आहे ततच राहील जलमभर. नारायण नारायण. येतो मी. नारायण नारायण. तुम्ही मला सांगितलं नाही काय? मी केलेले पदार्थ कसे झाले होते? म्हाळसा, तू माझी अन्नपूर्णा आहेस. तुझ्या हाताला जी दिव्य चव आहे त्याचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाही. तुम्ही इतक्या प्रेमाने आनंदाने स्वयंपाक केला, खूप छान. माझ्यासाठी लाडू ठेव हा. मला भूक लागली तर मी खाईन. हो नक्की. मात्र देवी, आपण अजून भोजन केले नाही. आपण भोजन करून घ्यावं. देवा, आम्ही निघू? हे नेहमी म्हणतात, माझे भोजन झाल्याशिवाय हे अन्न ग्रहण करणार नाही. आज हे विसरले बहुतेक. पण मी भोजन करेन. म्हाळसा, मी समजू शकते. तुम्ही विचार करत होतात तेव्हा माझ्या ध्यानात आलं आहे. देवा, मी येऊ? नाही बंधू, तुम्ही थांबलात तर बरं होईल. मला बोलायचे आहे. कशाबद्दल? सांगते. बंधू,
गडाच्या पायथ्याशी असलेला तो वाडा मला नको आहे. मला तो दिसायला नको. तिच्या कोणत्याही खुणा मला इथे नको आहेत. देवी, मला असं वाटतं की त्या वास्तूचा उपयोग करता येईल. नाही, त्या वास्तूला एक नाव जोडलं गेलं आहे आणि तुम्ही काहीही केलं तरी ते पुसलं जाणार नाही. म्हाळसा, जे तुला हवं ते घडलं आहे. आता तुला त्यात समाधान मानायला हवं. ठरल्या नियमाप्रमाणे सर्व काही घडलं आहे. मीही त्यात हस्तक्षेप केला नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की तुझी प्रत्येक गोष्ट मी मान्य करेन. तो वाडा तसाच राहील. त्याला कुणीही हात लावलेला मला आवडणार नाही. मला कळेल तो वाडा तुम्हाला का हवा आहे ते. त्यावर आत्ता नको बोलायला. मला कळायला हवं. बानू जर पुन्हा जेजुरीत आलीच तर ती कुठे राहील? आपोआप येईल. आता तो येईल म्हणून सांगितलं म्हणलेलं. तो आम्हाला जायचं, आता तुला जायची गरज काय होती? का गेलंच गेलं मला सांगशील करा. उगा आपला गाप उभा राहून. पांडू तू आजा असं कसं आलास? आबा आता एवढं चालून आलोय, पाणी बिनी द्या की कुणी. हा ए सरपंच आले आले विचाराय सुरुवात. नग चालून चालून पायाचं तुकडं पडलंय. पण देवानं असं कसं बानूला पाठवलं? मेना नाही, घोडा नाही, पालखी नाही. ए आबा, आपण नंतर बोलू. आम्ही जातो वाड्यावर. अरे आलायसा, 4 घास खावा आणि मग जावा की. काय हो? आल्या आल्या विचारायचं नाही, पर अशी तोंड का उतरली आहेत तुमची? आबा एवढं परवास करून आलोय, थकल्या बागल्या कोणी गाणी म्हणत येईल बाई. हा शिंबऱ्याने मांडले शिंबऱ्या. तुम्ही आधी बसा बघ. ए पोरे ये, बस बस ये, बस 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 बस. हा शेवंता मला सांग आबा काय अरे समजा बरं आहे ना आजा? बरं आहे आज्या. अरे तू नाही सांगितलं म्हणून काय कुणाला समजणार नाही वय? उगा कशाला दडवून ठेवायचं? अरे या म्हाताऱ्याच्या काळजाचा ठोका चुकल असं काय बी बोलू नका. काय असेल ते सांगून टाका. अरे ही वस्ती म्हणजे तुमचीच आहे ना? आमच्या आईला कुठं काय बोलावं काहीच कळना. आबा अरे तसं काय नाही. म्या सांगते. म्या जातो घरला. नाही बा, अगोदर समध्यासनी सांगू आणि मगच जाऊ. अरे काय चाललंय तुमचं? तुमची इच्छा नसल तर मी घरला येतो, नंतर बोल. नाही, मी
म्या सांगते, म्या जेजुरी सोडून वस्तीवर आल्या. आता माझ्याकडे येण्यासाठी, माझ्या सोबत राहण्यासाठी तुला सारीपाट खेळावा लागेल. पण ह्यांच्याकडे केवळ चित्र म्हणून पाहू नको, तर हे तुझ्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे असं समज. सारीपाटाचा हा खेळ जर मी जिंकले तर बानूने ही जेजुरी सोडून कायमचं कुठेतरी दूर निघून जाऊ आणि पुन्हा इथे येऊ नये. मी जिंकले. बानू, ही वस्ती तुझी आहे आणि तुझ्या पाठीशी आम्ही समतेच आहोत. पर खंडोबाने हे असं का होऊ दिलं?